कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात सुभाष धुमाळ यांचं सुमधुर समालोचन. खूप खूप धन्यवाद अजय घरत. इथे माझा मिस्टाईम फटका चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. यशस्वी चेंडू खाली सॉफ्ट डिसमिसल आणि पहिला फलंदाज इथे मात्र बाद होताना आयन्स अँड नैनिक स्पोर्ट्स या संघाचा. ग्रुप बी मधील सामना आपण के के भोईर पुरस्कृत आयन्स अँड नैनिक स्पोर्ट्स विपक्ष विद्यमान सीमान सरपंच भरत घाटाल यांचा संघ मयूर अँड माइंका स्पोर्ट्स. न्यू बॅटर मैदानामध्ये यशवंत वाघ येतोय. चौथा सामना भिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपण बघतोय ग्रामपंचायत भिनार आयोजित भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय बीपीएल अर्थात भिनार प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून. सुधीर भोईर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज ज्याने पहिल्या चेंडू विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता पण ते चेंडू होते कॉकर रिझनमध्ये जिथे खेळायचं होते तिथे चेंडू खेळता आलेलं नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि अखेर सिंगलने अकाउंट ओपन होते आयन्स अँड नैनिक स्पोर्ट्स या संघाचं. सिंगलने अकाउंट ओपन करताना फलंदाज यशवंत वाघ. पावड्याचं पहिली षटक मार्गस्थ या पहिली षटक करताना गोलंदाज सुधीर भोईर राटा मोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला आहे. क्षेत्ररक्षक सुनील तिथे सज्ज आहे. ऑलफिल्डचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लिटिल मास्टर आपण बघतोय भिनार. धावसंख्या दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या पोहोचलेली ती 2 वर. ग्रुप बी मधील हा सामना आपण बघतोय आयन्स अँड नैनिक स्पोर्ट्स विपक्ष मयूर अँड माइंका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. इथे लॉफ केला चेंडूला ओव्हरपिच चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो वाटक हा एफर्ट आपण बघतोय चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी या धावा सेव्ह करताना तब्बल 5 धावा सेव्ह केलेल्या तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 3 धावा. इथे ऑन साइडला मिड ग्रेजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने धावफलक इथे हलता ठेवला आपण बघतोय. संघाची धावसंख्या 4. आकाशाचं झकास क्षेत्ररक्षण मागील चेंडूंवर पाहायला मिळाला होता जिथे त्याने 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या होत्या. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जातो मिड विकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने पोहोचतो आपल्या वैदिक 8 धावसंख्या. संघाची धावसंख्या दुहेरी रँकामध्ये पाहायला मिळते 10. पहिल्या षटकी समाप्ती पहिल्या षटकी समाप्तीनंतर आयन्स अँड नैनिक स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 1 बाद 10. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना
पहिली षटक समाप्तीनंतर आपण बघतोय धावसंख्या 10 आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आदिवासी संयुक्त क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष एकनाथ घाटाल आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. फील्डमध्ये परिवर्तन केले गेले आपण बघतोय कारण मोठ्या संख्येने आता मध्ये क्षेत्रक्षक डीपमध्ये पाहायला मिळतात. दोन क्षेत्रक्षक ऑल इनफिल्डमध्ये आपण बघतोय जे 20 मध्ये सुधीर भोईर इस्ट्रेक्सच्या मागे तैनात केले गेले आहेत. समोर केलेल्या चेंडूला इथे मात्र आपण बघतोय पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय कारण स्क्वेअर ऑफ द विकेट 3 क्षेत्रक्षक तैनात केले गेले आहेत. इथे फलंदाज रनआउट चोर आणि बाद झालेला मात्र पंचांचा नोचा इशारा आलेला आहे. पंच विक्रम नाईक सर यांचा नोचा इशारा आलेला आहे कारण आपण बघितलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट 3 क्षेत्रक्षक तैनात केले गेले होते आणि विक्रम नाईक सरांनी हा इशारा दिलेला आहे की हा चेंडू नो बॉल आहे. धावसंख्या 12 पहिला फलंदाज देखील बाद झाला होता कपिल घाटाल आणि त्यानंतर बाद होताना आपण पाहतोय फलंदाज गोरख भोईर. नवीन फलंदाज कैलास भोईर के या पीठचा इशारा पंचाकडून दिला जातोय कारण पंचांनी नो या अगोदर घोषित केलेला आहे. इथे मात्र अलिवा बॅटने फटका केलेला कॉर रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षक तिथे सज्ज आहे. फक्त एकच धावखेळी संधी मिळेल फलंदाजांना. आपण सामना पाहतोय या ग्रुप बी मधील आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स के भोईर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला भरत घाटाल यांचा संघ मयूर अँड मयंका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये ग्रुप बी मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. आपण मध्ये येस नो अखेर मानस स्वतःमध्ये धाडस केले गेले नाही. केवळ एका धावेवरचा दोन्ही फलंदाज समाधानी. धावसंख्या सिंगलनी पोहोचली 14 वर. आज पहिल्या सामन्यात मयूर शंडपाच्या संघाने विजय संपादन केला होता. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान संघाला पराभूत करून दुसरा सामना जिंकला होता देवांशी 11 या संघाने सानिव्यान UV11 या संघाविरुद्ध आणि तिसऱ्या सामन्यामध्ये प्रथम अंश 11 संघाने प्रथम विजय संपादन केला होता आईगावदेव स्पोर्ट्स या संघाविरुद्ध. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्रक्षक तिथे सज्ज आहे. मिस टाइम फटकाने या विकेटचं बदन सुनील भोईर लिटल मास्टर चेंडू खाली आणि आपण पाहतोय सेलिब्रेट केला जातोय. कैलास भोईर हा जाईल तंबूच्या आश्रयाला. तिसरा फलंदाज बाद आयन्स अँड नैनिक स्पोर्ट्स या संघाचा. चौदा या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेत आयन्स अँड नैनिक स्पोर्ट्स या संघाचे. आयन्स अँड नैनिक स्पोर्ट्स संघाचा 12 मॅन आमच्या कॉम बॉक्समध्ये नाही. कृपया एक राखीव गड आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. न्यू बॅटर विवेक यशवंत आणि विवेक ही जोडी मैदानामध्ये. 3 फलंदाज बाद झालेत कपिल गोरख आणि कैलास. याला फुलटा चेंडू मात्र एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न आपण पाहतोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावांनी आयन्स अँड नैनिक स्पोर्ट्स संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल. धावसंख्या पोहोचली 16 वर.
आपण सामना बघतोय आयन्स अँड नायनिक स्पोर्ट्स विपक्ष मयूर आणि मयंका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिल्या दिवसामधील चौथा सामना सध्या पाहायला मिळत आहे. इथे मात्र अगदी खोलात हाताळलेला चेंडू आपण पाहतो. यॉर्कर लेनचा चेंडू होता. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 17 धावा. दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज एकनाथ घाटाल सज्ज होतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला मयूर चंडबाजी विपक्ष सानव्यान UV11 या दोन संघामध्ये दोन्ही संघांना टॉससाठी सज्ज राहायचं आहे. यानंतर पाचवा सामना या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच मयूर इंडोबाजेस विरुद्ध सानव्यान UV11 या दोन संघामध्ये. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर आपण पाहतो या अगदी या शफल होऊन मात्र एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले आव्हानच्या रूपाने आणि षटकाची देखील समाप्ती. दोन षटक समाप्तीनंतर आयन्स अँड नायनिक स्पोर्ट्स संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 बाद 18 धावा. यानंतर सामना आपण पाहणार आहोत मयूर चंडबाजेस विरुद्ध सानवी आणि UV11. त्यानंतर प्रथम यांना अंश 11 विपक्ष आयन्स अँड नायनिक स्पोर्ट्स. त्यानंतर देवांशी 11 विपक्ष स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान. आणि आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल मयूर आणि मयंका 11 विपक्ष अईगावजी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. आजचे शेड्यूल आपण पाहतोय. आज आपण 8 सामने पाहणार आहोत. त्यापैकी आपण पाहतोय चौथा सामना सध्या सुरू आहे. यानंतर अजूनही 4 सामने हे शेष आहेत. BPL 2026 आपण पाहतोय. बिहार प्रीमियर लीग 2026 आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये चौथा सामना सध्या आपण पाहत आहोत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय रेग्युलरसाठी सिरीज रेग्युलर बॅटर आणि रेग्युलर बॉलरसाठी या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. स्वर्गीय रतन भास्कर भोईर यांच्या स्मरणार्थ आतिश प्रकाश भोईर यांच्याकडून त्यांचं विशेष धन्यवाद. त्यानंतर 40+ साठी सिरीज मोस्ट सिक्सेस आणि मोस्ट फोर्स साठी आम्हाला पारितोषिक स्पॉन्सर केले गेले आहे. ते स्वर्गीय गणपत नारायण भोईर आणि स्वर्गीय यमुनाबाई गणपत भोईर यांच्या स्मरणार्थ दिनेश गणपत भोईर यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आपण पाहतोय. ग्रामपंचायत विनार यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज देखील ग्रामपंचायत विनार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यानंतर सामनावीर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये या 3 पारितोषिक आहेत ज्यामध्ये आकर्षक ट्रॉफी आकर्षक गिफ्ट हॅम्पर आणि शीतवे जे आम्हाला कक्षेता संदेश वखारे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. जगदीश घाटाल होतोय तिसरं षटक घालण्यासाठी. यावेळी मात्र अतिशय खराब चेंडू फाईन केलेल्या चेंडूला पंचाचा भीमर नोचा देखील इशारा होतो. चेंडू निघून जातोय फाईन लेग रिजन मधून सीमा पार. 4+1 5 धावा आपल्यामध्ये जोडल्या जाते. पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. संख्या 23 आपण पाहतोय. अतिशय खराब चेंडू हाताळताना गोलंदाज जगदीश घाटाल याने या चेंडूवर आपल्या संघाला घाटा केलेला आहे आपण पाहतोय. कारण पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. तिसरं षटक घेऊन जगदीश घाटाल मात्र पहिला चेंडू त्याने खराब हाताळलेला आहे आणि इथून मात्र वापसी करावी लागेल. हा चेंडू मात्र फ्रीट असणार आहे कारण पंचाचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. यशवंत वाघ ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार देखील पाहायला मिळालेला आहे. इथे मात्र फ्रीडर विकेट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सुनील तिथे सज्ज आहे. कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. झेल पकडलेला आहे मात्र फलंदाज नॉट आउट असणार आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय.
धावसंख्या 24-24. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ग्रुप बी मधील हा सामना आपण पाहतोय. आयन्स अँड नायनिक स्पोर्ट्स विपक्ष मयूर यांना माइंका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. एका बाजूला के के या भोईर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला प्रथम नागरिक सरपंच भरत घाटाल साहेबांचा संघ. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातो सीमा पार. 6 धावांचा षटकार. वॉट शॉट. एक मारा लेकिन शॉलेट मारा. विवेकच्या बॅट मधून हा दणदणीत फटका पाहायला मिळतोय. या षटकाराने विवेक पोहोचतो आपल्या वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर आणि आयन्स अँड नायनिक स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते ते 30 वर. यानंतरचे दोन्ही संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी सज्ज राहायचं आहे. मयूर शेंडाबाच्या संघाचा संघ नायक आणि सानव्यान UV11 संघाचा संघ नायक. यावेळी मात्र लॉप केले चुडले लॉफ्टेड फटका. शत्रक्षक तिथे सज्ज आहे आणि इथे मात्र काय घडलंय तर हा चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. लिटिल मास्टरच्या डोक्यावरून हा मोठा फटका. बिग शॉट. आणि धावसंख्या 6 ने वेगाने वाढवून होते ते धावपलीकडे 36 धावा. 2 इन रॉ आपण पाहतोय. अगदी रांगेमध्ये 2 षटकार वेगच्या बॅट मधून पाहायला मिळतात. वेग ऑन फायर. वेग मात्र आता गेअर चेंज करताना पाहायला मिळतोय. सुरुवात संत केली होती मात्र त्यानंतर आपण पाहतोय आता मात्र या मोठ्या फटक्यामध्ये तो डील करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र डाऊन द लेग स्टंप पंच इशारा करतात. हा चेंडू पुन्हा हाताला लागेल. वाईटचा इशारा पंचकडून येतोय. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 37-37. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जगदीश घाटाला खर्चिक षटक हाताळताना पाहायला मिळतोय. हलवा चेंडू. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला चेंडू निघून जातो पॉइंट रिझल्ट मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अतिशय मागणं षटक जगदीश घाटालचं पाहायला मिळत आहे. घाटालाच्या या षटकाने क्षेत्ररक्षण करताना भोईर आणि माइंका स्पोर्ट्स संघाचा भरपूर घाटा झालेला आहे. कारण या षटकामध्ये आमच्या एक्सपर्ट्स बरोबर हर्ष गायकर सांगतात की तब्बल 23 धावा आतापर्यंत जगदीश घाटाल यांनी खर्च केलेले आहेत. धावसंख्या 41. 41 धावा. सध्या धावा होत नाही तर धावा जणू काय वाद आहे. धावांचा महापूर सध्या पाहायला मिळतोय. इथे मात्र ऑनड्रायचा अतिशय चांगला फटका. गॅप मधून चेंडू काढण्याचा प्रयत्न आणि हे आपण पाहू शकता स्लॉफी वर्क. 1-2 का 4 चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. जिथे 1 किंवा 2 धावा होतात तिथे 4 धावा पाहायला मिळतात आणि चौकारीय संघाची धावसंख्या 45. फिल्डरची देखील साथ इथे मात्र जगदीश घाटाला गोलंदाजाला मिळत नाही. कारण इथे मिसफिल्ड या चेंडूवर पाहायला मिळत होते. समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज. अंगाने चेंडू अडवला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे फक्त एकच धावकाने संधी मिळेल. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 46 इन ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती 3 बाद 46 धावा. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो आयन्स अँड नायनिक स्पोर्ट्स या संघाची. यानंतर सामना आपण पाहणार आहोत ग्रुप ए मधील मयूर शेंडाबाच्या मयूर यांना यश भोईर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला किरण भोईर आणि विकी भोईर यांचा संघ सानवी आणि UV11. ग्रुप ए मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
मयूर शेंडोपाच्या संघाने आज पहिल्या सामन्यात विजय संपादन केला होता. तर अन्वी आणि U11 संघाने आपला पहिलाच सामना गमावलेला आहे. म्हणजे सान्वी आणि U11 संघासाठी पुढील सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान त्यांना कायम ठेवायचं असेल तर तो सामना त्यांना जिंकावाच लागेल. सध्या ग्रुपची स्थिती जर आपण पाहिली तर ग्रुप ए मध्ये मयूर शेंडोबाच्या संघाने एक सामना जिंकलेला आहे, एक सामना खेळलेला आहे. तेव्हाच 11 संघाने देखील एक सामना खेळलेला आहे, तो सामना देखील त्याने जिंकलेला आहे. तर सुरगे बालाशेठ प्रतिष्ठान संघाने एक सामना खेळलेला आहे, तो सामना त्याने गमावलेला आहे. आणि सान्वी आणि U11 संघाने एक सामना खेळलेला आहे, तो सामना त्याने गमावलेला आहे. ग्रुप बी मध्ये आतापर्यंत एक सामना खेळला गेलेला आहे, ज्यामध्ये आई गावदेव स्पोर्ट्स संघाने मागील सामन्यात विजय संपादन केलेला आहे. प्रथम याने अंश 11 संघाला प्रथम पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे, तो सामना त्याने गमावलेला आहे. आणि ग्रुप बी मधील सध्या सामना आपण पाहतोय आयन्स आणि नैनिका स्पोर्ट्स विरुद्ध मयूर आणि मयंका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. शेवटचे षटक आता मात्र सुरू होतोय आणि शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी मयूर आणि मयंका स्पोर्ट्स संघाकडून सोपवले गेले गोलंदाज अक्षय गुडवीकडे. यावेळी मध्ये गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे, घुटना टेक और सिक्सर देख चिनू निघून जाते सीमा पार, मिडविकेटवरून षटकार. अर्धशतक देखील क्रॉस झालेला आहे. आयन्स अँड नैनिक स्पोर्ट्स संघाचा अर्धशतक देखील फलकावर लागलेला आहे. धावसंख्या 52. पुन्हा एकदा हा देखील चेंडू निघून जातोय सीमा पार, आणखी एक षटकार. या मध्ये नुलूक शॉट आपण पाहतोय फलंदाजाच्या बॅट मधून सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. षटकांचा पावस आता मध्ये पाडायला सुरुवात केली आहे फलंदाज विवेक याने. रांगेमधील हा दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो. स्लॉगरचं षटक हाणामारीचे षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 58 वर 58. मोठ्या धावसंख्येकडे मात्र आता आगीकूच करताना आपण पाहतोय आयन्स अँड नैनिक स्पोर्ट्स हा संघ, ज्याप्रमाणे विवेक फलंदाजी करतोय. 9 चेंडूचा सामना करताना विवेक 36 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला यशवंत 7 चेंडूचा सामना करताना 14 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. विवेक गुळवे आपण पाहतोय, विवेक भोईर आपण पाहतोय या चेंडूला बाहेर पाठवताना. शेवटचे षटक मार्गस्थ अक्षय गुळवी याचा खरबूज समाचार घेतला जातोय. अक्षय गुळवी शॉर्ट रनवर पुन्हा एकदा आपल्या भाव गोलंदाजी मार्कवर सामना फलंदाज विवेक भोईर. लॉरफुलटा चेंडू होता, टर्न केलेल्या चेंडूला सुनील भोईर तिथे सज्ज आहे. फक्त एकच धावगाने संधी मिळाली फलंदाजांना. एका धावेने आयन्स आणि नैनिक स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते 59 वर 59. ग्रुप बी मधील हा सामना आपण बघतोय आयन्स आणि नैनिका स्पोर्ट्स विरुद्ध मयूर अँड मयंका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. आणि यानंतर आपण ग्रुप ए मधील सामना पाहणार तो महेश्वर एंटरप्राइजेस विपक्ष सान्वी आणि U11 या दोन संघामध्ये. वैयक्तिक 37 धावसंख्येवर विवेक भोईर फलंदाजी करत आहे, ज्यामध्ये आपण बघितलं तर 4 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश आहे. या डावामधील अजूनही शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष आहे. अक्षय गुळवी आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर अक्षय गुळवी याचा सामना करेल यावेळी फलंदाज यशवंत वाघ. केवळ चेंडूला पुश केलेले आपण बघतोय कव्हर रिजन मध्ये. स्ट्राईक रोटेट करताना स्ट्राईकवर हाणताना आपण बघतोय यशवंत वाघ विवेक भोईराला. धावसंख्या 60. आणि अजून या षटकामधील आपण बघितले तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वैयक्तिक 37 धावसंख्येवर फलंदाजी करतोय विवेक भोईर. 13 धावांनी आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. अर्धशतक भिनार प्रीमियर लीग स्पर्धेमधील पूर्ण करेल का?
आणि असा चेंडू आला तर पूर्ण करेल हे आपण पाहू शकता. फुल पॉवरफुल वंडरफुल आणि चेंडू होतोय सीमाशेल गोल. षटकार वेगभूरच्या बॅटमधून. प्रकारे आयन्सन नैनिक स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करता आपल्या धावा जोडल्या. त्या निर्धारित 4 षटकामध्ये 66 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि 67 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते मयूर आणि माइंका स्पोर्ट्स या संघासमोर. बोलूया आपण टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मयूर शेंडोबाजी विपक्षी सानवी आणि युवे 11 या दोन संघामध्ये. तर हा सामना त्यांच्या संघासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. सावंत साहेबांचे शुभ असते हा टॉस आपण इथून करणार आहोत. नाणं आपण पाहू शकता. भिनार प्रीमियर लीग एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत भिनार. नाण्याच्या 2 बाजू पाहायला मिळतात. तर टॉस केला जातोय सावंत साहेबांचे शुभ असते. ग्रामपंचायत भिनार कॉल आहे आणि मात्र भिनार प्रीमियर लीग आलेलं आहे. तर मयूर शेंडोबाजी संघाच्या संघाने टॉस जिंकले. सावंत साहेबांना विनंती पण व्यापीठाची सोडायची आहे. मयूर शेंडोबाजी संघाने टॉस आपण जिंकलोय. पहिला सामना देखील आपण जिंकला होता. हा टॉस आपण जिंकलाय का निर्णय असेल? गोलंदाजी आपण स्वीकारलेला आहे. प्रथम गोलंदाजी करताना समोरील संघाला किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. आणि कोणते गोलंदाज पुन्हा एकदा असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? प्रणव आहे, शरद दादा फुल आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. UN सानवी 11 तुमच्या संघासाठी हा सामना करूया आहे. कारण हा सामना जर पराभूत झाला तर कदाचित तुमच्या संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये संपुष्टात येऊ शकते. हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. टॉस महत्त्वाचा होता मात्र तो तुम्ही गमावलेला. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना काय आता टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? काय नाही, जास्तीत जास्त दावा करण्याचा प्रयत्न असेल.
आणि पहिला संघ जो खेळला होता तोच संघ या सामन्यामध्ये पाहायला मिळेल की या संघामध्ये आता काही चेंजेस बदल पाहायला मिळतील. नाही तोच संघ आहे. हा सामना जिंकण्याचा आता प्रयत्न असेल. हो चांगला हार्दिक शुभेच्छा. टॉस केला गेला आहे मयूर चेंडूबाजी संघाने टॉस जिंकलेला प्रथम शतरक्षण स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्स सलामच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉम बॉक्स अजय घरात. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. बिनार प्रीमियर लीग चौथं पर्व आणि चौथा सामना आपल्या समोर आहे. सर्वात मोठं टार्गेट आत्तापर्यंतचं आजच्या दिवसातील सेट करण्यात आलेलं आहे. या मॅचमध्ये आपण बघतोय आयन्स अँड नैनिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून तब्बल 66 धावांपर्यंत मजल मारली आहे प्रथम बॅटिंग करत असताना 4 ओव्हर्समध्ये. आणि 67 धावांचा डोंगर आता सर करावा लागणार आहे सामना जिंकण्याकरिता मयूर अँड मयांका स्पोर्ट्सला. सलामीची जोडी बिनारचा लिटिल मास्टर सुनील भोईर विथ सुधीर. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज. पहिला बॉल फुल टॉस आहे. जबरदस्त फटका डीप स्क्वेअर लेगच्या वरून. बॉल सीमारेषा पार. षटकार. जोरात खेळण्याचा प्रयत्न नव्हता. जणू काही त्याने दिशाच दिली होती. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा अगदी सहजपणे पार केली आहे. षटकारानं अकाउंट ओपन झाले मयूर अँड मयांका स्पोर्ट्सचं. आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स विरुद्ध मयूर अँड मयांका स्पोर्ट्स. दोन्ही संघांसाठी ही पहिली मॅच आहे. प्रत्येक संघाला 3-3 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. अप्रतिम असं आयोजन नियोजन ग्रामपंचायत बिनारच्या माध्यमातून. या स्पर्धेचे अध्यक्ष गोरखनाथजी भोईर, उपाध्यक्ष एकनाथजी घाटाळ त्यांचं देखील तेवढंच महत्त्वाचं योगदान. जे 8 संघ खेळत आहेत 8ही संघांचे संघ मालक त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बीट दिली आहे. जबरदस्त फटका पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. पॉईंटच्या डोक्यावरून 2 खेळाडू पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. डीपमध्ये बॉलला अडवलं गेलं अगदी सीमारेषेच्या लगत. तोपर्यंत 2 धावा घेण्याची मुभा होती बॅटर सुनीलकडे. आणि सुनीलच्या भात्यात सर्वच फटके आहेत. ऑफ साईड, ऑन साईड, एस्टनच्या मागे, समोर, डाऊन द ग्राउंड, चोहीकडे चांगले फटके तो खेळू शकतो. अनेक मैदानं त्याने देखील गाजवलेले आहेत. एक अतिशय दांडका अनुभव असलेला तो फलंदाज आहे. यावेळेला स्लॉग हिट करायचा होता. थोडासा डीप होऊन आला बॉल. चांगला बॉल होता. अगदी पॉपिंग क्रीजमध्ये टप्पा बीट केलाय बॅटरला. नॉन स्ट्रायकर सेंडला सुधीर यांना आपण बघतो आणि ते देखील अप्रतिम हार्ड हिटर आहेत. सलामीची जोडी लाजवाब आहे परंतु मजबूत पायाभरणी करावी लागणार आहे. प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक सामन्यागणिक आपण बघतो की टार्गेट वाढत चाललेलं आहे या स्पर्धेमध्ये. स्लोवर बॉल फुल टॉस फेकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. दुसरा मेगा 6 या ओव्हरमधला. सुनीलच्या बॅटमधून धावसंख्या वेगानं वाढते. जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. 4 ओव्हर्समध्ये तब्बल 67 धावा बनवायच्यात विजयाकरिता. आणि त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे असे फटके मारावेच लागणार आहेत. सुरुवात चांगली आहे. गोलंदाज चुका करताना दिसतोय कपिल. थोडासा कुठेतरी अनुभव कमी पडताना दिसतोय. 2 फुल टॉस टाकलेत आणि दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डिपॉझिट केलेत सुनील भोईरनं. एकतर ऑन साईडला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी सध्या वारे वाहत आहेत आणि त्यामुळे तिकडे खेळणं आणखी थोडं इझी असतं. फ्लिक केलाय बघा. टायमिंग काय. बॉल गॅपमध्ये आणि हा फ्लॅट षटकार.
6 नंबर 3 सुनील भोईर ऑन फायर. अगदी पहिल्या बॉल पासून सुरुवात केली आहे. मजबूत पायाभरणी करत असताना धावसंख्या 20. षटकातील शेवटचा बॉल घेऊन कपिल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध घेऊन फेकलाय. त्याच दिशेनं डीप स्क्वेअर लेगला हा तिसरा षटकार आहे. या अगोदरचा मिड विकेटला ठोकला होता, परंतु 3 षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि 1 मिड विकेटला असे 4 षटकार पहिल्याच ओव्हरमध्ये. लाजवाब बॅटिंग. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या बिनबाद 26. सव्वीस धावा फलकावर आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय. आणखी 41 धावांची आवश्यकता असणार आहे. समीकरण थोडंसं का होईना सोपं तर करून टाकलेलं आहे फलंदाज सुनील भोईरनं. आक्रमक बॅटिंग ऑन साईडला फेवर करत असताना वाहणारे जे वारे आहेत त्यांचा चांगला लाभ त्याने घेतला आहे आणि आपल्या संघाला जी सुरुवात पाहिजे होती तशीच आक्रमक सुरुवात मिळवून दिलेली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं देखील होतं आणि ह्या एंडनं गोलंदाजी करणं कठीणच राहणार आहे गोलंदाजांसाठी. पहिलं षटक ते कपिलच्या वाट्याला आलं आणि अखेर त्याला भरपूर चोप पडला आहे. परंतु अजूनही 41 धावा त्यांच्याकडे आहेत डिफेंड करण्यासाठी. इतर गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 18 चेंडू 41 धावा हे समीकरण. चला लगेच दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची आहे. वेळ भरपूर घेतला जात आहे. प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. यानंतर देखील आपल्याला 4 सामने आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायचे आहेत. पुढचा सामना ग्रुप ए मधून असणार आहे. सान्वी अँड UV11 विरुद्ध मयुरेश एंटरप्राइजेस. नाणेफेक झालेले आहे. मयुरेश एंटरप्राइजेस संघानं टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. स्पर्धेचा उद्घाटनीय सामना मयुरेश एंटरप्राइजेस संघानं जिंकला होता आणि सान्वी अँड UV11चा आपण विचार केला तर त्यांनी देखील एक सामना खेळला आहे, परंतु त्या मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी तर अतिमहत्त्वाची मॅच ती असणार आहे. परंतु सध्या लक्ष या मॅचकडे आहे प्रेक्षकांचं. आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स प्लीज आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकार आणि आता स्ट्राईक असणारे सुधीर भोईर यांच्याकडे. 40+ खेळाडू आहेत, परंतु जबरदस्त फिटनेस त्यांनी राखली आहे. फ्लाइंग स्टार्ट देण्यासाठी ते देखील ओळखले जातात. गोलंदाजीसाठी यशवंत वाघ. हो सुरेख बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि मुवमेंट होती. लवकर बॅट फिरवली होती. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट झालेत. डॉट बॉलनं सुरुवात यशवंत वाघनं केली आहे. वाघानं डरकाळी तर फोडलेली आहे पहिल्याच बॉलवर. शिकार करेल का? हो शिकार देखील करेल असं वाटतंय. स्वतःच गोलंदाज बॉल खाली आणि टेक्स इट. गुड कॅच. कॉटन बॉलच्या रूपात सुधीर भोईर बाद. असणार आहे. 26 झालेले आहेत सुनील. आणखी 41 तुम्हाला बनवायचे आहेत. देवराज भोईर इन एट नंबर 3. सुधीर भोईर यांनी जरूर निराश केलं. सुनील चांगल्या टचमध्ये. त्याला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न असेल नवीन बॅटरचा की मोठ्या फटक्यासाठी तो प्रयत्न करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. थ्रू द लाईन लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर. बॉल खाली. ओ हो जबरदस्त कॅच. अगदी सीमा रेषेच्या लगत. असं वाटलं होतं की त्याचा तोल त्याला सावरता येणार नाहीये. तो जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पण तरी देखील चेक केलं जाईल. बघायचंय नेमकं कॅच तर टिपलाय, मात्र तो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे की पडद्याला त्याचा स्पर्श झालेला आहे. डिसिजन पेंडिंग. निखिल होता बॉल खाली. ऑनफिल्ड अंपायर तिकडे लाईन आहे की पडदाच बाउंड्री आहे? कन्फर्मेशन द्या आपण.
बघा थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे, पडद्याला खेळाडू स्पर्श झालेला नाही, त्यामुळे आता ऑनफिल्ड पंचांकडून आपल्याला कन्फर्मेशन येईल की बॅटर बाद आहे की नाही. यस, फलंदाजाने तर माघार घेतलेलीच आहे. बॅट्समन आउट, विकेट गोज डाऊन. वर्चस्व, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज यशवंत वाघचं वर्चस्व आहे. वाघाने 2 शिकार केलेले आहेत आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर यशवंत वाघ, नवीन बॅटर. हॅट्रिक बॉलचा सामना करण्याकरिता अक्षय गुळवी मैदानामध्ये. धावसंख्या 2 बाद 26. अजून 41 बनवायचे आहेत, फक्त 15 बॉलचा खेळ बाकी. प्रेशर असणार आहे फलंदाजावर, कारण 2 बॅक टू बॅक चेंडूंवर विकेट्स गेलेले आहेत. हॅट्रिक बॉल आणि दांडी गोल. हॅट्रिक कंप्लीट. स्विच हिटचा प्रयत्न केला, चुकीच्या फटक्याची निवड, फलंदाज बाद. सलगच्या 3 बॉल्समध्ये 3 विकेट्स. हॅट्रिक पटकावली आहे बिनार प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये गोलंदाज यशवंत वाघ यांनी. नावात वाघ देखील आहे, यश देखील आहे, सगळं काही दिसतंय. तो दर्जा, तो दरारा, ती दहशत गोलंदाजीमध्ये यशवंत वाघ यांची अफलातून कामगिरी. फिल्डरचं देखील त्यांना तिकडे 7 फिल्डरची मिळाली होती मागच्या बॉलवर, ज्या पद्धतीनं झेल स्वीकारण्यात आला होता. परंतु हा हॅट्रिक बॉल बँक ऑन टार्गेट टाकला, विकेट टू विकेट, त्याचा फायदा झाला आहे. अक्षयनं चूक केली, अक्षय देखील बाद. नवीन बॅटर जगदीश घाटाळ मैदानामध्ये. पडझड होताना दिसते मयूर अँड मयांका स्पोर्ट्सची या दुसऱ्या ओव्हरमध्ये. ती पडझड थांबवावी लागणार आहे. जगदीश घाटाळ आणि सुनील भोईर यांना एक चांगली पार्टनरशिप येथून बिल्ड करावी लागेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखी एक जबरदस्त बॉल, बॅटची आतली कडा, विकेट किपर बीट झालाय आणि बॉल चाललाय फाईन फाईन लेग सीमारेषा पलीकडे. नशिबाचा चौकार. और जगदीश घाटाल, ही गेट्स ऑफ द मार्क विथ दॅट बाउंड्री. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले. टार्गेट आहे 67 धावांचा, आणखी 37 धावांची आवश्यकता. 13 बॉलचा खेळ बाकी. वाघचा शेवटचा बॉल, पुन्हा बॉल हवेत आहे. यावेळेला विकेट किपरच्या वरून निघाला होता, मात्र फ्लाय स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळणार नाहीये फलंदाजाला, याची पूर्णपणे दक्षता फिल्डरने घेतली. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होतंय. फक्त 4 धावा खर्च केल्या यशवंत वाघ यांनी आणि तब्बल 3 गडी बाद केले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 बाद 30. 30 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. म्हणजेच आता समीकरण 12 चेंडू आणि 37 धावा. अगदी हे समीकरण पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं आणि त्या मॅचमध्ये मयुरेश एंटरप्राइजेस संघाकडून प्रणव भोईर बरसला होता. एक हाती त्याने तो सामना जिंकून दिला मयुरेश एंटरप्राइजेस टीमला. तशी कामगिरी आता येते सुनील भोईर किंवा जगदीश घाटाळ करताना दिसतील का, ते पाहावं लागणार आहे. सुनीलनं सुरुवात लाजवाब केली आहे, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही चेंडू खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. सुधीर भोईर, देवराज भोईर आणि अक्षय गुळवी हे 3 फलंदाज एका पाठोपाठ एक सलगच्या चेंडूंवर बाद झालेत. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक यशवंत वाघ यांच्या नावावर. नवीन षटकाला सुरुवात होत आहे. 12 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. समीकरण खडतर आहे, परंतु अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि ताजं उदाहरण आहे, आजच आपण बघितलंय पहिल्या मॅचमध्ये असं समीकरण फलंदाजांना बनवत असताना. रोहितच्या हातात बॉल. पूर्ण मदार आता सुनील भोईरवर असणार आहे मयूर अँड मयांका स्पोर्ट्ससाठी. आणि पुन्हा एकदा ज्या
एंडकडून गोलंदाजी करणं थोडंसं कठीण आहे उजव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध. त्याच एंडकडून गोलंदाजी होणार आहे. सुनील भोईर यांच्याकडे पुन्हा एकदा स्ट्राईक आलेली आहे. बघायचं या षटकामध्ये देखील 2-3 मोठे फटके येतील का. मागचं षटक पूर्णपणे आयांच्या नैनिका स्पोर्टच्या नावावर राहिलंय. चांगली चढाओढ आहे खऱ्या अर्थानं. प्रत्येक मॅचमध्ये ती चढाओढ आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पहिला बॉल ऑन साईडला शफल करत असताना काढलाय गॅपमध्ये. लॉंग लेगला फिल्डर चेस देतोय. गुड एफर्ट. एकानं बॉल आतमध्ये ढकलला, दुसऱ्यानं उचलून फेकलाय. लाजवाब फिल्डिंग, 100% कमिटमेंट. गोरखनाथ भोईर जे या स्पर्धेचे चेअरमॅन आहेत, 40+ खेळाडू. कोण म्हणेल त्यांना 40+ आहेत. एखाद्या नवतरुणाला लाजवेल असं क्षेत्ररक्षण दाखवलंय. वर्ल्ड क्लास फिल्डिंग. जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये गोरखनाथ भोईर यांच्याकरिता. ग्रेट पीस ऑफ फिल्डिंग. 2 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. धावसंख्या 32. आणखी 35 धावांची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरेख बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल. बीट केला बॅटरला आणि मागे चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट किपरला तर हुलकावणी दिली होती बॉलनं, परंतु फ्लाय स्लिपमध्ये फिल्डर अतिशय दक्ष आहे. फ्लाय स्लिपमध्ये आणि शॉर्ट फाईन लेगला दोघे ते खेळाडू अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहेत. महेश आणि गोरखनाथ भोईर. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं असतं, त्यामुळे गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील वाढत जातो, उत्साह वाढतो. 10 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण. आणखी एक चांगला बॉल फ्लिक करत असताना फलंदाज सुनील. बॉल डीप स्क्वेअर लेगला. दर्जेदार फिल्डिंग, परंतु यावेळेला फेक खराब आहे. त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्नशील दिसतोय आपल्याला सुनील भोईर, परंतु इथून सिंगल डबलने सामना जिंकता येणार नाहीये. सिंगल डबलने फक्त धावफलक हालता राहील. मॅच जिंकायची असेल तर चौकार षटकारांची भाषा बोलावी लागणार आहे फलंदाजांना. धावसंख्या 34 झाली. समीकरण 9 चेंडू आणि 33 धावा. चांगली कामगिरी आतापर्यंत रोहितची राहिली आहे या षटकामध्ये. खोलवर टप्प्याचे विशेषतः चांगले चेंडू त्याने टाकलेत. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेला लेंथ बॉल होता. जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे बीट केलंय बॅटरला. आणखी एक दर्जेदार बॉलची फेक. डॉट बॉल येतोय. प्रेशर वाढत चाललेला आहे फलंदाजी करणाऱ्या मयूर अँड मयांका स्पोर्ट्सवर. पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा, 3 गडी बाद झाले. या षटकामध्ये 4 बॉल्समध्ये आतापर्यंत 4च धावा कन्सीड केलेल्या आहेत रोहितनं. कौतुकास्पद गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र बॅटच्या रडारमध्ये स्विंग केलाय आणि फेकलाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. गरज होती, नितांत आवश्यकता होती या मोठ्या फटक्याची. प्रेशर वाढत चाललं होतं. थोडं का होईना प्रेशर रिलीज केलं या मोठ्या फटक्यानं. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे मयूर अँड मयांका स्पोर्ट्सची. म्हणजेच आता 7 बॉल्समध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. रोहितच्या या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये आणखी जास्त रोमांच पाहायला मिळेल. आणखी एक मॅच रोमहर्षक अवस्थेत जाताना दिसते बिनार प्रीमियर लीगच्या या 4थ्या पर्वामध्ये. एक्साइटिंग मॅचेस. प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळते. सुनील खेळण्यासाठी सज्ज. ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. डीप स्क्वेअरिश मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर आहे. लॉंग ऑन आहे. भरपूर प्रोटेक्शन आहे. ऑफ साईडला देखील डीप बॅकवर्ड पॉईंट डीप कव्हरला फिल्डर पाहायला मिळतोय. आणि उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर टाकलेला बॉल आहे वाईड. लॉंग ऑफला देखील फिल्डर आहे. 7 खेळाडू सीमारेषेवर तैनात आहेत. 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये बघतोय आपण. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 41. 3 गड्यांच्या मोबदल्यात. सामना जबरदस्त रंगतोय. 7 चेंडू आणि 26 धावा. प्रेशर गोलंदाजावर देखील पाहायला मिळते. लॉफ्ट केला आहे परंतु मिस टाइम फटका आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली डीप स्क्वेअर लेगला. जबरदस्त कॅच. अफलातून कॅच आणि मोठी विकेट. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आपल्या टीमला मिळवून देत असताना गोलंदाज रोहित. सुनील भोईर इज गॉन. तो
सामना फिनिश करता आलेला नाहीये. एक हातीच किल्ला लढवण्याचा प्रयत्न होता. सुनीलनं 12 बॉलचा सामना केला, 5 षटकार ठोकले, 36 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परतलाय. 300चा त्याचा स्ट्राईक रेट राहिलाय. इतर जे फलंदाज बाद झाले 3 ते 0वर बाद झालेले आहेत. हा चौथा झटका बसलाय. धावसंख्या 41. समीकरण 6 चेंडू आणि 26 धावा. या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. या मैदानावर विशेषतः असं बऱ्याचदा आपण बघितलंय 20-25 धावा चेस करत असताना, 25+ धावा चेस करत असताना काही संघ जिंकलेले आहेत. विशेषतः मॅगी ट्रॉफी जेव्हा झाली होती तेव्हा 2 ओव्हर्समध्ये 52 धावा देखील आपण चेज होताना बघितल्या होत्या. बर्फानी बाबा टेमघर टीमकडून सूरज पाटील आणि कपिल केणे यांनी तो कारनामा केला होता. सोपं तर नाहीये, परंतु अशक्य देखील असं काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. भूषणच्या हातात बॉल. भूषण गुळवी बिनार विलेज एंडकडून मारा करण्यासाठी सज्ज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जगदीश, नवीन बॅटर परेश, नॉन स्ट्रायकर्स एंडला. 6 चेंडू आणि 26 धावा. पहिला बॉल फुल टॉस आहे, परंतु कनेक्ट करता आलेला नाहीये. बॅटच्या भरपूर आतमध्ये लागलाय. एलिव्हेशन अजिबात मिळवता आलं नाहीये. एकच धाव येथे मिळते. चांगली संधी होती. पहिल्या बॉलवर जर हा षटकार ठोकला असता तर गोलंदाजावर प्रेशर क्रिएट करता आलं असतं, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये जगदीशला. त्याच्यामुळे आता 5 बॉल्समध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर परेश ऑन स्ट्राईक. परेश काही स्पेशल करेल का? ओ हो, क्षमता आहे. मोठा फटका, परंतु उंची जास्त, लांबी कमी. खाऊ कॉर्नरला चांगला झेल. फलंदाज फेल. धावा. 4च्या 4 षटकार मारावे लागतील तेव्हा सामना टाय होईल. टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे. एकनाथ घाटाळ बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये आलेत. अध्यक्ष विरुद्ध उपाध्यक्ष अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. एकनाथ घाटाळ यांची गोलंदाजी लाजवाब राहिली. 7 धावा दिल्या होत्या आपल्या षटकामध्ये आणि एक विकेट देखील मिळवली होती. ओ व्हॉट अ बॉल. परफेक्ट यॉर्कर होता. डिगआउट केलाय. फक्त औपचारिकता आता शिल्लक आहे या मॅचमध्ये. के भोईर यांच्या माध्यमातून यशवंत वाघ यांच्याकरिता 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि विवेक भोईर ज्यानं 43 धावा कुठून काढल्या होत्या त्यांच्या टीमसाठी, त्याला देखील 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. स्लोवर बॉल, लेग कटर जास्त बाहेर निघालाय, वाईड आहे. स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या या मॅचमध्ये पाहायला मिळाली. आयांश आणि नैनिका स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून विवेक भोईरचं त्यामध्ये महत्त्वाचं योगदान. 12 बॉल्समध्ये 43 बनवल्या, 5 षटकार आणि 2 चौकार ठोकले. खडे खडे लॉफ्ट केलाय. मिड ऑफचा फिल्डर, बॉल खाली, सहज सोपा झेल. फलंदाज बाद. दोन चेंडू बाकी आहेत या मॅचमध्ये आणि सामन्याचा निकाल आता स्पष्ट होत असताना के भोईर यांनी पुरस्कृत केलेला आयांश अँड नैनिका स्पोर्ट्स संघ विजयाच्या उंबरठ्यावर. अर्थातच भरत गाटाळ सरपंच साहेबांचा संघ आता या मॅचमध्ये मयूर अँड मयंका स्पोर्ट्स पराभवाच्या छायेत. आकाश आलाय. आकाशामध्ये उडवायचा होता बॉल, परंतु चेंडूवर योग्य नजरच नव्हती. बॅट चुकीच्या लाईनवर फिरवली गेली होती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जबरदस्त मारा. पहिलं षटक आपण वगळलं तर तिन्ही गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आणि विशेषतः यशवंत वाघ यांनी डावाला सुरुंग लावला. जी हॅट्रिक घेतली तो खऱ्या अर्थानं सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे.
फुलटॉस आहे यावेळेला स्विंग केला आहे परंतु मिस टाइम फटका आहे. डीप मिड विकेटला झेल उडाला आहे. आणखी एक जबरदस्त कॅच आणि आणखी एका विकेटचं पतन. सामना फिनिश होत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 3 फलंदाज बाद केले भूषण गुळवी यानं. सामना जिंकलाय आयांश अँड नैनिका स्पोर्ट्सनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आयांश अँड नैनिका स्पोर्ट्स. कॉंग्रॅच्युलेशन्स के भोईर साहेब अँड हार्ड लक मयूर अँड मयांका स्पोर्ट्स. हार्ड लक सरपंच भरत गाटाळ साहेब.